गुड मॉर्निंग. नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आहोत आज जवळेथरला आणि जवळेथरचा आजचा आपला दुसरा दिवस आहे. तर आता सकाळचे वाजले 8:30. तर मित्रांनो, आता आपण गच्चीवरती आलेलो आहोत. तर हा घराच्या मागच्या बाजूचा परिसर आहे आणि हा इकडं घराचा फ्रंट व्ह्यू आहे. इथे सगळे असे बसले आहेत. या साईडला घराचा डाव्या बाजूचा परिसर आहे. हे इथं काकांच्या भावांचं घर आहे. आणि ही अशी मोठी गच्ची आहे. अरे दादा कुठे आहे? आता मी खाली ना म्हटलं सकाळी सकाळी तेलकट भात जाणार नाही. तो की काय बोलली तुला मम्मी? आम्ही चहा येऊ देतो पण सावळत मच्छर रात्री पण सगळं डाग बटर आहे बटर. माझं भात मिस करायचं त्याच्यात चहा प्यायचा. वरून खाली घोरायला कसं आलेला. तर मित्रांनो, सकाळी सकाळी आपण नाश्ता करतोय. कांदे पोहे आणि फोडणीचा भात. एक नंबर, खायला मजा येते. मग खा ना. एक नंबर सकाळचा नाश्ता, फोडणीचा भात आणि कांदे पोहे भारी लागतो. खाऊन बघा एक दिवस. नाही बघायचं. असं फोटो काढता याचा आमचा नाही काढत आहे. बसा ना चुलीच्या इथं. बसा ना, दोघी बहिणींचा येऊ दे चुलीच्या बाजूला. बोलायला लाव. काहीतरी दोघी बोला. होय, काय बोलायचं तर कालवण गरम करताय. बघा इकडे, बघा इकडे बघा. भात बनवतो, सालना बनवतो आहे. हे बघ पार्वतीची फुलं बघ, पार्वतीची. आमच्या आईचं नाव पार्वती आहे. कशी तुझ्याकडे फुलं गो मला द्या. बाबाचं नाव महादेव, आज्याचं नाव रत्नू आणि आईचं नाव पार्वती. काय मग काय खातोस? आणि चला तर जाऊया घर खायला. आता वाजले सकाळचे 9 आणि हे बघा बरके गरे खातोय आम्ही. होय, बरके गरे आहेत, फणसाचे गोड. हा, बरके गरे. बाय. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 10 आणि आम्ही चाललोय आता पाचलला. सगळेजण तयारी करतायत, म्हणजे तयारी झाली. आता आपण निघतोय कारण आपल्याला उशीर झालेला आहे. 10ची गाडी आहे म्हणून. तर मित्रांनो, खूप छान वाटलेलं आपल्याला जवळेथरला येऊन. आता आपण जाऊया तळवड्यामध्ये. पण गावाला आहे ना गाडी लवकर मिळत नाही. कालच आम्ही आहे ना पाचलला येऊन जवळजवळ 1 तास झाला, तरी आम्हाला जवळेथरला यायला गाडी नाही मिळाली. मग शेवटी आम्ही तळवड्यामध्येच गेलो मामाकडे आणि नंतर मग संध्याकाळी 5च्या एसटीने आम्ही जवळेथरला आलो. तर आपण आता बस स्टॉपवर जातोय, बघूया आपल्याला गाडी मिळते का. तर आता आपण बस स्टॉपला पोहोचलेलो आहोत. जवळेथर बस स्टॉप. काय झालं काय? गाडी गेली की हाय? गाडी गेली. आपण यायच्या 5 मिनिटात. तुम्ही लोक आहे ना यार, लेट करता लेट. तर अशा प्रकारे गाडी गेलेली आहे आणि इथे असं काही ना काही प्लॅनिंग चालू आहे. घरी जायचं की इथंच बसायचं. तर गावाला हेच असतं आपल्या की एसटी आहे ना टाइम टू टाइम असतात. एक गाडी गेली की दुसरं मिळताना कठीण.
तर बबलू दादा काय म्हणतात त्याचा आपण आता हे विचार विनिमय करू. लुंगी डान्स काय म्हणतो काय याच्यावरती आता काय घरी जाऊया हा. बसूया, बाराच्या गाडीने जाऊया. चल मग याच्यावर तर आमच्या पाचल दौऱ्याचे हेड प्रमुख एवढ्या लोकांना अर्धी अर्धी कशी जाणार बाबू? पाचल दौऱ्याचे हेड अमित पडवणकर. म्हणजे सामान थोडं थोडं तर नेलं आहे. आणि मित्रांनो वाजले 10:30 तरी आम्हाला गाडी मिळाली नाही. गाडी 10 वाजताच गेली पण वडा टॅक्सी काहीच नाही. तर असंच आम्ही बसलोय, बघूया आता गाडी काय मिळते का आपल्याला. काय चांगलं आहे तर सगळेजण पेप्सी पित आहेत. ए थांब. आणि हे बघा एवढे सगळे आम्ही इथं उभे आहोत पण गाडी काय आली नाही. सगळी पब्लिक आमचीच आहेत. तर इथे जवळेथरला आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटले आहेत. नाव काय बाबू तुझं? रेयांश. तर रेयांश भेटलेला आहे आपल्याला. मस्त वाटला बाबू. हा तर आपली अर्धी माणसं इथं उभी आहेत आणि आपण चाललोय इकडं क्रिकेट खेळायला, कारण गाडी तर आहे 12 वाजता आणि इकडे तर पिचच आहे रे. हा तर इथं क्रिकेट खेळायला आपण आलेलो. बॅट बॉल आपल्या सोबतच आहे. तर इथं आपण आता आहे ना क्रिकेट खेळूया. ये चल लगेच. तर इथं आपण टीम पडे. बोल ना बोल. तुला कोण कोण पाहिजे घे. तुझी कालची टीम? तर इथं पीच बघा मस्त आहे आणि इथं आता आपण जरासं क्रिकेट खेळणार गाडी येईपर्यंत. बॉक्सचं पीच आहे. तर मित्रांनो आपली बॅटिंग आलेली आहे दरवेळीप्रमाणे. जातोय आपण तळवड्याला पण गाडी आहे 12ची. गाडी काय आलेली नाही. आपण खेळतोय आता क्रिकेट. तर अशीच मजा आहे गावाला. गाडी नाही मिळाली ना की असंच काही ना काही करावं लागतं आपल्याला. शाबास बाउंड्री. 3 बॉल 10. यारे काल इथे खेळायला पाहिजे होता. आउट शाबास. 1-1 5-11. हा आउट. चल शॉट. किती आले? माग गेला काय? 16 शॉट बॉन्ड. हे कंपल्सरी बाउंड्री. हा 2 आहे. झाली ओव्हर रे. झाली ओव्हर. हे दुसरी मॅच अशा प्रकारे टाय झालेली आहे. जवळ तर तुझ्याकडेच होते ते. पाचल दौरा हे तोपर्यंत बघत राहा. पाचल दौरा 2026. परवा 4 मॅनेजमेंट हेड अमित पडवणकर. परवा 4 काटा बॅटिंग. चिडके झाले मजाक. बॅटिंग आहे. बॅटिंग त्यांची.
चला 1 बॉल 4. चला पुन्हा एकदा मिसफिल्ड. संघाची धावसंख्या होते 2 बॉल 8 रन. 2 बॉल ए व्हिडिओत आहे. थर्ड अंपायर इथं आहे. 2 बॉल 8 रन. चला अशा प्रकारे तिसरी मिसफिल्ड. संघाची धावसंख्या होते 3 बॉल 12 रन. 1 रन. 4 बॉल 13 रन. अमित पळवणकर आपल्या संघासाठी. विक्रम पडवणकर यांची चांगली फिल्डिंग. 5 बॉल 13. 5 बॉल 13 रन. काहीसं महागडे शतक म्हणताना तरी आकाशदा आउट होताना. चला अशा प्रकारे साकार बॅटिंगला. नॉन स्ट्राईकला अमित पडवणकर. सागर यांची बॉलिंग आपल्या संघासाठी. अशा प्रकारे मिसफिल्ड आणि संघाची धावसंख्या होते 17. एकच अरे घे शाबास. चल 4-12. काही नाही चांगली टाकतो. शॉट बाउंड्री. हे बॉल पिचच्या बाहेर होता. हे नो बॉल. हा उडवा टॉस उडवा. आणि अशा प्रकारे जिंकलेली टीम आहे अमित पडवणकर अँड बॉईज ब्राझील. 11:30 वाजलेत. अजून गाडीचा काय पत्ता नाही. आम्ही अजून क्रिकेटच खेळतोय. 2 बॉल 3. 2 बॉल 3. मस्त मस्त. शॉट बिल्डिंग करतोय आज. नो 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 पुढं नाही रे. व्हाईट लाईनीच्या मागे पडलाय. नो आहे. हा 2. किती झाला स्कोर मोचा आता नाही नो. बाउंड्री आहे. शॉट रे शाबास शाबास बाउंड्री. पण मस्त फिरले. 5 झाले. एकच पाहिजे आता 6 रनला. 8-5 13. बॉलिंग रे. पुढे काय झालंय करण जागेवरच. अरे शाबास 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 यार. बच्चूच्या डोक्यात लागलेला आहे बॉल. 17. शॉट बाउंड्री. शाबास घरी. नो हे नो बॉल. 5 घे शाबास. हे थांब. अरे तीन बॉल 4 चिडके नुसते. 4 बॉल चिडके नुसते भरलेले टीम मध्ये. होय अरे 4च. मग 4 झाले. 4 बॉल. काय आता 9 होते काय तुम्ही भाऊ चिडताव. किती चिडताव. 2 रन.
बोलतो तर आहे ना 9 रन. अरे बंट्याने चुकी केला ना रे. हा चुकीचं बोलला. मी कुठं काय बोललोय? 9 रन 9 रन. सांगा कशा का पुढे का रे घे बोललो एक बोललो मार लाईनीवर. अरे बोलता पकडा करेन यार न्यूज का टाकतोय. दे घरी चला. हे चल संपली, जिंकलो तुम्ही. चला मगाशी आम्ही पण 9 जिंकलो तुम्ही पण 9 जिंकलो रे. तर मित्रांनो आता वाजले 12:30 आणि आम्ही आता क्रिकेट खेळून आलेलो आहोत परत बस स्टॉपवर. तर हे लोक असे इथे आहेत. अजून बस का आली नाही. बस आलेली पण आजीवलीला गेली आहे. आता बस येईल रिटर्न, मग आम्ही जाऊ पाचल तळवड्याला. हे कसं कसं दिसतं कशी दिसतं देव 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 ती गाडी कशी दिसते आणि मागणं डोका चेपलेलं हो ना. काय बघतो ते पाहिजे आहे सेम 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 असं असंच दिसतं. अरे हे बघ दुसरं आलं. हे बघ हे बघ हा आहे सेम सेम अशीच गाडी दिसते. तर मित्रांनो 12:39 झालेत आणि गाडी आलेली आहे पाचलला जायला, तळवड्याला जायला. गाडी पूर्ण खाली आहे. चला तर गाडी. तर मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत ST मध्ये. आजिवली राजापूल. तर बाहेर ऊन बघा किती आहे. जबरदस्त आहे. दुपारच्या उन्हात पण आहे ना बाहेरचा निसर्ग छान असतो. आहे आता हे बाय महिंद्रा जीप. गावच्या रस्त्यांवरती फिरायला येण्याचा. तर मित्रांनो तळवड्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि बघा रस्ता खूप छान आहे. पावसाळ्यात तर जबरदस्तच वाटत असेल. दोन्ही साईडला झाडं आहेत रस्त्याच्या. तर आपण तळवडे बौद्धवाडी स्टॉपवरती उतरलोय सगळेजण. तर हे बघा तळवडे बौद्धवाडी स्टॉप. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 1:15 आणि आम्ही तळवडे बौद्धवाडी स्टॉपवर पोहोचलेलो आहोत. तर आपण आता मामाकडे जातोय, मामाच्या घरी. तर किती लोक आहोत बघा आम्ही. हा पूर्ण एक बिराड आहे बिराड. बाकी मामानी बरं आहे ना गे. चला आणि हे बघा इथे ऊसाचे मळे आहेत. आणि हे आमच्या यशराज दादाचं घर. काय म्हणता बरं ना. अरे निशी काय म्हणतो. पोचलो पोचलो. आम्ही आलो जवळे तर वरना. आता आम्हाला तळवडे बौद्धवाडीत जायचं आहे. होय ना होय. काय म्हणते बाकी बरी आहे ना मावशी. हा होय. तर आम्ही आता मामाच्या घरी आमच्या आलेलो आहोत. इथंच आहे आमचं मामाचं घर. हे बघा इथून हे उजव्या हाताला आमचं इथं मामाचं घर. हाय हाय.
हाय बाय. ये आहे राहिली माग. तर आपण आता घरात जाऊया, कारण दुपारच्या उन्हाने चटके बसलेले आहेत आपले. आणि मामाकडे आपण आलेलो आहोत. फायनली रेंज आपल्याला इथं मिळाली एक काडी तरी मामाच्या गावात. तळवडे चरडे. आणि अशा प्रकारे नवीन नवरा नवरी आमचे बबलू दादा आणि तन्मयी वहिनी. तर खळा भरलेला आहे मामाचा. आणि इकडं आमची मामाची आहे, ही आमची मामाची आहे सुपा विन्नाथ एक्सपर्ट. ते काय नाही बरोबर दाखवला. हा, तर मामाच्या घरात आपण आलेलो. तर अशीच असते धमाल मस्ती मामाच्या घरी. हे मामा सगळ्यांनी भेटी वाटते भटकन मामा बकरा म्हणजे बकरा. हे कोणाचं आहे म्हणजे काढू. तर मामाच्या घरामध्ये अशी धमाल मस्ती असते. आपण आता रात्री बघणारच आहोत. हा, आणि आता पण बघा. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 1:30 आणि आम्ही मामाच्या घरी पोहोचलेलो आहोत. तर आपण 12:30 वाजता जवळेतरवरनं बस पकडली. ती आता 1:30 वाजता म्हणजे 1:15 वाजता आपण बस स्टॉपला उतरलो. आणि त्याच्यानंतर मग 5-10 मिनिटात आपण मामाच्या घरी पोहोचलो. हे फणस बघा ना, हे फणस रे. तर हे बघा झाडाखाली आहे ना, अशी मजा करतायत. संध्याकाळचे 4:45 आणि आम्ही चाललोय पोहायला नदीवरती. तर आपण आहोत तळवड्यामध्ये. तळवड्यातला आपला हा पहिला दिवस आहे. तर आता आपण आहोत तळवडे बौद्धवाडीमध्ये. तरी बघा त्यांच्या वाडीमधली घरं आहेत, सुंदर अशी घरं आहेत. तळवडे बुद्ध विहार. आणि इथून आपण आता जातोय. तर या रस्त्याने आता आपण चाललोय. तर आता मळ्यातून आपण जात आहोत. मस्त आहे इकडे फिरण्यासाठी, मस्त आहे. आणि 2 कुत्री आपल्या संगतीला आलेले आहेत. इथे सगळेजण उभे आहेत. हे काय काय जाऊ हे बाबा. तर हे बघा जबरदस्त आहे रे. पूर्ण वाळाचं पाणी आहे आणि मस्त आहे काय. आणि हे बघा मस्त आहे हा, इकडे पाणी एकदम मुलाय भरपूर आहे. आणि हा ब्रिज बघा, ब्रिज हे सावकाश. तर आपण आता इथनं जाऊया. हे बघा पायवाट आहे. तर ही 2 कुत्री आहेत ना आपल्या मागणं. इथं आहे ना ह्या भाजीपाला लावलेला आहे जबरदस्त. एकदा मी इथं सूर्यफुलाची शेती पण बघितली होती. आणि हा बघा, हा इथे होळीचा मांड आहे. आणि हे इथं मंदिर आहे.
तर हे तळवडे बाजारवाडी हे ठिकाण आहे इथं. आणि मित्रांनो इथं आहे ना पितांबरी रिसॉर्ट आहे. आणि मित्रांनो आपण नदीच्या जवळ पोचलेलो आहोत. पाण्याचा आवाज येतोय आणि पायवाट सुद्धा आहे. तर आता आपण इथनं जाऊया. हे बघा ही पायवाट जाते नदीपर्यंत. आणि हे बघा आपण नदीच्या इथे पोचलेलो आहोत. हे बघा नदीच्या इथे पोचलेलो आहोत. तर ही आहे अर्जुना नदी. आणि हे बघा आमचे पारस गेलेले आहेत नदीमध्ये पोहायला. एवढे नाही घे तुझी येणी. तर अशा प्रकारे या लोकांचं पोहून झालेलं आहे. मी तर काही गेलो नाही पण यांनी मजा केलेली आहे. तर आता आपण जाऊया घरी. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही आता चालू आहे घरी. तर आता वाजलेत 6 आणि आम्ही क्रिकेट खेळायला चाललेलो आहोत. हे बघा पावसाचं वातावरण पण झालंय समोर मग. आणि आता ॲक्च्युली खूप भारी झालंय. 10 वर्षापूर्वी आहे ना इथं असं मे महिन्यात तर हिरवगार कधीच नव्हतं. आता यांच्या वाहीला पण पाणी आलंय कारण धरणं बांधलेली आहेत म्हणून. पण जबरदस्त मस्त असं हिरवं हिरवं गार आहे. मॅच लावूयात मजा येईल. जबरदस्त आहे पिच. आपण 8-8 जरी खेळलो तरी मॅच होईल ना. ट्राय सिरीज होईल. हे बघा लाजाळू. खेळूयात ना पटापट. ते बघ आउट. शाबास. अजून एक. अरे मस्त मस्त. दोन घे अजून एक नको नको. 6-6. चल सोड. हा शाबास. ये अरे ये. हा यार भाऊजी यार पुढे सोड. शाबास शाबास. 6-6-6 शाबास. डबल रनिंग
तर अशा प्रकारे क्रिकेट संपलेलं आहे. आम्ही जातो घरी. बाबू हाय करा हाय. हा मी नाही फोटोच काढीत मी. आणि इथं खोबरं किसण्याचं काम चालू आहे. आज काय आहे? चिकन. खोबरं किसण्याचं काम. माझ्याकडे दिलेला आहे. आणि मित्रांनो आपल्याकडे आज चिकन आहे. ते बघा. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आमच्या इकडे पुऱ्या नाही वडे तळण्याचं काम चालू आहे. इथं आमची मामी आहे, इथं आमच्या वहिनी आहेत प्रिया वहिनी, इथं आमची बाय आहे प्राची, आणि इथे आमचे बबलू दादा आहेत जे की चायनीज भेलची सोय करतायत. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आता आम्ही खातो कोंबडी वडे. तर ही कोंबडी म्हणजे हे चिकन आणि हे वडे म्हणजे वडे, कोंबडी वडे. आणि हे रस्सा इथं आहे. इकडे बघा आमची मामाची आई आहे, इकडं आमची सागरची आई आहे, इकडं श्वेताची आई आहे, इथं अक्षता वहिनी आहे, इथं आमचं बाय आहे, आणि इथं आमचं चकुली बाय आहे. इथं आमचं पारस नको काय रे, इथं आमचा बच्चू. तर असं हे सगळं होतं असं. तर आता वाजलेत रात्रीचे 1:15 आणि आम्ही आता खळ्यामध्ये झोपतोय. वाघाला वाघ. चला ही झोपा पटकन. तर भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय. आया शेर आया शेर, भाग 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 आया शेर आया शेर, भाग 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 आया शेर आया शेर, भाग भाग तू भाग 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 आया शेर आया शेर. डिवाइन.